नमस्कार मित्रांनो. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची 31 ऑगस्टला पेपर होणार आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे तुमचं बँकेने दुपारी हॉल तिकीट पब्लिश केलं. पण त्याच्यामध्ये काय झालं, तुम्ही जे सेंटर सिलेक्ट केलं होतं, त्याच्यामधलं तुम्हाला सेंटर न देता त्यांनी दुसरे सेंटर दिलेले आहे. म्हणजे काहींचं सेंटर धुळे, जळगाव, नांदेड आणि काहींचे तर जालना. म्हणजे सांगलीचा विद्यार्थी आता जालन्याला पेपर द्यायला जाणार आहे. म्हणजे यामागचं कारण काय असू शकतं? म्हणजे विद्यार्थ्यांना हा जो मनस्ताप होतोय, यामागचं खरं कारण जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसू शकतं, की परीक्षेमध्ये होणारा जो गोंधळ आहे, तो गोंधळ टाळण्यासाठी असं केलेलं जाऊ शकतं. म्हणजे परीक्षेमध्ये काय गोंधळ होतो? जेव्हा टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस यासारख्या संस्था पेपर घेतात, तेव्हा लोकल मॅनेजमेंट जे असतं ते हे होऊ शकतं, म्हणजे ते मॅनेज होऊ शकतं. तर एवढे मोठे विद्यार्थी जेव्हा पेपर देतात, तेव्हा खूप जास्त शक्यता असतं की ते मॅनेज होणे आणि त्यामधून पेपर फुटणे, विद्यार्थ्यांना पेपर आधी येणे, काही लोकांची गैरसोय होणे. यामुळे काय होतं रे, ते तळागाळातले जे विद्यार्थी जे खरंच अभ्यास देऊन म्हणजे अभ्यास करून पेपर देतात, त्यांचं काय होतं, की याच्यामध्ये खूप खूप लॉस होताना आपल्याला दिसतो. तर मग हे कारण असू शकतं की तुम्हाला पेपर लांब दिलेला आहे, म्हणजे चिटिंग टाळण्यासाठी. म्हणजे जो सांगलीचा विद्यार्थी त्याचं सेंटर लांब आलेलं आहे आणि जो बाहेरचा विद्यार्थी ज्यांनी सांगलीसाठी फॉर्म भरलाय त्याचे सांगलीमध्ये सेंटर आलेले आपल्याला दिसतात. तर मग आता काय करायचं? आता तुम्ही काय करा, तुमच्या हातात आता काही नाही. जर तुम्ही म्हणजे एक काम करू शकतो तुम्ही बँकेला, तुम्ही सांगू शकता त्यांच्या मुख्यालयात कॉल वगैरे करून. त्याचे नंबर आपण खाली दिले. पण त्यांनी काही जास्त होईल मला असं वाटत नाही. कारण ते कोणताही निर्णय जो घेतलेला असतो खूप विचार करून घेतलेला असतो मित्रांनो आणि त्या विचारावर आपल्याला ठाम राहावं लागणार आहे. जर सेंटर नाही चेंज झालं समजा, तर आपल्याला जे सेंटर अलॉट केले त्यालाच पेपर देणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं पॅनिक बटन प्रेस होऊ देऊ नका. कारण जर तुम्ही पॅनिक झाले तर याचा खूप मोठा प्रभाव तुमच्या पेपरवरती दिसू शकतो. म्हणजे पेपरवर काय होतं मग न आठवणे किंवा मग खूप मनात गोंधळ निर्माण झालेले असतात. आता आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचे कॉल येत आहे. त्यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ते सारखे कॉलच चालू होते, की "सर सोलापूरला आलं सेंटर, मी सांगलीचा आहे. तिकडे जालन्याला आलं, आता 400 किलोमीटर जाऊ का? सकाळची शिफ्ट आहे." म्हणजे काय करायचं? तर मित्रांनो, 1 दिवस आधी प्रवासाचं नियोजन करा. म्हणजे सगळं काही चांगलं होणार आहे. तुम्हाला एकच दिवस पेपरला जायचंय. तुम्हाला असं खूप दिवस पेपरला जायचं नाहीये. एकच दिवस जायचंय तर मग त्या मला असं वाटतं, की एवढा इश्यू करणं गरजेचं नाहीये. आपण पेपरवर फोकस करणं गरजेचं आहे. जर आपण मागचे 4-5 महिने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, तर मग एका दिवसासाठी एवढा त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ मला वाटत नाही. कारण ट्रान्सपरन्सी मेंटेन राहणं गरजेचं आहे मित्रांनो. जर ट्रान्सपरन्सी मेंटेन नाही राहिली आणि तुम्ही कितीही अभ्यास केला आणि सांगलीतच पेपर दिला, तुमचं जर सिलेक्शन झालं नाही, तर त्याला काही अर्थ उरणार नाही मला तरी असं वाटतं. त्यामुळे काय करा, पेपरचं नियोजन व्यवस्थित करा. तुम्हाला कधी निघावं लागणार आहे, त्यासाठी गाड्या कोणत्या आहेत, तुमचं सेंटर कोणतं आहे, म्हणजे तुमचा जिल्हा आता त्यांनी दिलेला आहे, पण ते तिथं कोणतं येईल, यासाठी तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे, मला तरी असं वाटतं. उगाच त्याच्यात नुसतं चर्चा करण्यात वेळ घालवणे आणि आता YouTubeवर काय करतायत, YouTubeचे लेक्चर जर पाहिले तुम्ही, तर म्हणजे काही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतील, की आम्हाला खूप मनस्ताप होतोय, आम्ही त्या दिशेने प्रयत्न करू. तर मित्रांनो, आता मागच्या वेळी कंबाईनच्या पेपरवेळी काय झालं होते तुम्हाला माहीत असेल. म्हणजे खूप मोठे आंदोलनं झाले, हे झाले, तरी पेपरची डेट एक्सटेंड झालेली नव्हती. म्हणजे त्याच डेटला पेपर घेण्याचा त्यांचा मानस असतो. तर तुम्ही पेपर एक्सटेंड करू, हे करू, ते करू आणि ग्रुपवर चर्चा करण्यात जो वेळ घालवताय, त्यामध्ये तुमचा फुकट वेळ जातोय. जो विद्यार्थी आता या कंडिशनमध्ये त्याची मेंटल कंडिशन एकदम स्थिर ठेवणार आहे आणि फक्त अभ्यासावर फोकस करून आपल्याला फक्त एकच दिवस जायचंय, याचा जो विचार करणार आहे, तो याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आहे मित्रांनो. कारण असे हडल खूप वेळा येतात. मग त्यांना एक लॉजिकल आपला अप्रोच असला पाहिजे. त्यांना व्यवस्थित आपण तोंड दिलं पाहिजे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर काय-काय कारणं असू शकतात. तर पहिलं म्हणजे ती जी चिटिंग होणार आहे, म्हणजे सेंटर मॅनेज होणे, चिटिंग होणे हे टाळण्यासाठी हे केलं जाऊ शकतं. म्हणजे काय होतं, आता सांगलीचाच मुलगा सांगलीचाच पेपर देणार, सांगलीचेच एक्झाम आणि बँक सांगलीचीच, त्यांची मॅनेजमेंट सांगलीचीच. त्यामुळं खूप जास्त शक्यता आहे ते मॅनेज होण्याची. त्यामुळे हे टाळण्यासाठी सेंटर बाजूला अलॉट केले जाऊ शकतात. ही तुमच्यासाठी तुम्ही याला आहे ना एक चांगली सुवर्ण संधी म्हणून घ्या. पण तुम्हाला एकच दिवस जायचं त्याचा एवढा बाऊ करू नका. सुवर्ण संधी समजून घ्या. आता मी समजतो, की तुम्हाला बाकीकडे जाणार आहे. काही गृहिणी आहेत, खूप गृहिणी आहेत आपल्या बॅचच्या. म्हणजे जे टेस्ट सीरीज घेतली आपले जे रोज लेक्चर बघतात, अशा खूप गृहिणी आहे. त्यांनाही जाणं कठीण होणार आहे. खूप महिला आणि विद्यार्थी वगैरे. तर म्हणजे जे स्टडी करतात व्यवस्थित, तर त्यांचं मॅनेजमेंट जे आहे, ते ढळू शकतं, वेळापत्रक हलू शकतं. पण ठीक आहे मित्रांनो, कोणतीही गोष्ट आपल्याला चांगली म्हणूनच स्वीकारायची आहे. तुम्ही काय करा, ते बँकेचे जे कॉल आहे, त्याच्यावरती कॉल करा. नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती कॉल करा. पण जास्त तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका, की मला एवढं लांब जायचं आहे, सकाळची शिफ्ट आहे. मित्र तुझी जवळच सकाळची शिफ्ट असली, तर तू आदल्या दिवशी निघ. तिथे वेळेवर पोहोच, वेळेवर एक्झाम दे.
जर काही पेपर वगैरे फुटला नाही तर तुझ्या अभ्यासाला नक्कीच यश भेटणार आहे आणि तुला यामधून पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे माझं एवढंच सांगणं असेल की आता फक्त तुम्हाला मॅनेजमेंट करायचंय. बाकीचे जे आपल्याकडे हातात दिवस आहे त्यामध्ये फक्त रिव्हिजन 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 आणि रिव्हिजनच करायचंय. यामुळे काय होणार आहे, तुमचा होणारा अभ्यास ते तुम्हाला व्यवस्थित आठवेल आणि तुम्हाला त्यामध्ये यश निर्माण होईल, म्हणजे यश प्राप्त होईल. जर तुम्ही सांगलीतच पेपर दिला आणि तो जर फुटला तर मग काही याला अर्थ होणार राहणार नाहीये. त्यामुळे या गोष्टीचा बाऊ करू नका. एक सुवर्ण संधी म्हणून याला समजा आणि काय करा, त्या दृष्टीने तुमची वाटचाल चालू असू द्या मित्रांनो. मी एवढं सांगेल की आता फक्त अभ्यास करा. एक काम करा, फक्त ते कॉल वगैरे लावून बघा. आता आज तर शुक्रवार आहे, उद्या शनिवार रविवार बँक बंद असू शकते, सोमवारी कॉल करून बघा. जर झालं काही चेंजेस तर आपल्यासाठी चांगलं आहे, पण नाही झाले तरी याला एक सुवर्ण संधी म्हणूनच घ्या आणि आपली तयारी योग्य दिशेने असू द्या. मी एवढं सांगेल. मयूरपंखी अकॅडमी युट्यूब चॅनल कडून तुम्हाला आताच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.